रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस. मस्त पौर्ण होतो, समोर बिअरची बाटली, बाजूला चकणं आणि टी व्हीवर पु ल देशपांडेंचं तुझं आहे तुझं पाशी. अगदी त्रिवेणी संगम जुळल्यासारखा क्षण होता. आणि एवढ्यात दार वाजलं. दार उघडायला उठणारच होतो तेव्हा दार बाहेरून कोणतरी जोर जोरात वाजवत होतं. मला कळलं बाहेरच्याला आतमध्ये येण्याची घाई झालेली आहे, म्हणून मी धडपडत उठलो आणि दार उघडलं. पाहतो तो काय, साक्षात दुःख समोर उभं होतं. आईवडिलांनी केलेल्या संस्काराच्यामुळे दुःखाचं देखील हसून स्वागत केलं. काही हवं नको ते विचारलं. हसून त्याला विचारलंही, बाबा बियर घेणार का? एका क्षणाकरता दुःख विसरून गेलं ते माझ्याकडे कशाकरता आलं होतं. आल्या पावलीत परत गेलं, पण जाताना मात्र दुःख सहन करण्याची ताकद मात्र देऊन गेलं. मित्रांनो, दुःख हे आपल्या आयुष्यात येणारच आहे, पण त्याला आपण जेव्हा सहन करतो आणि त्याला परतवतो तेव्हा दुःख देखील दुःखी होऊन जातं. अशी दुःखाला दुःखी करण्याची ताकद कमवा. थँक्यू.